नमस्कार. बायोलॉजीच्या ह्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या वेळेस आपण कॉमन डिसऑर्डर्स ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम, बरोबर आहे, श्वसन मार्गाचे विकार, आजार याबाबत आपण काय केलं होतं, पाहिलं होतं. त्यामध्ये इम्फिसिमा, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, ॲक्यूट ब्रॉन्कायटिस, सायनसेस, लॅरिंजियायटिस, न्यूमोनिया, अस्थमा आणि ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स, त्याची सिम्पटम्स काय, लक्षणं काय, कॉजेस काय, कोणत्या कारणानं हा डिसीज होतो आणि त्याला उपाययोजना काय, ट्रीटमेंट काय. त्यानंतरचा जो भाग आहे आर्टिफिशियल व्हेंटिलेशन, यावर्षीच्या सिलेबसमधून वगळण्यात आलेला आहे. व्हेंटिलेटर हाही भाग आपल्याला अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. त्यानंतरचा पहा 8.7 हा जो भाग आहे, ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. All living organisms, whether the unicellular or multicellular, show an important property of exchange of material with their surrounding as well as between various parts of their cells or body. काय म्हटलेलं आहे की आपण ट्रान्सपोर्टेशन पाहतोय, वहन, अन्न घटक आहे, ऑक्सिजन आहे, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कसा वहन केला जातो, वाहून कुणी नेला जातो, हा भाग पाहत असताना आपण पाहतोय अगदी युनिसेल्युलर एक पेशी अमिबासारख्या प्राण्यापासून मानवापर्यंत आपण काय करणार आहे, ट्रान्सपोर्टेशन कसं चालतं, ट्रान्सपोर्टिंग करणारं मीडियम कोणतं आहे, त्यासाठी असणारी विशिष्ट संस्था कोणती आहे, हा भाग आपण काय करणार आहे या घटकामध्ये पाहणार आहे. तर सर्व सजीवांना कशाची गरज आहे, तर एक्सचेंज ऑफ मटेरियल, वेगवेगळे घटक आपल्याला सभोवतालचे आपल्याला शरीरात घ्यावे लागतात आणि एका सेलकडून दुसऱ्या सेलकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्या सेलला द्यावे लागतात, किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बॉडीमध्ये काय करावे लागतात, वहन करावे लागतात. तसेच त्या सेलपासून ते घटक काय करावे लागतात, शरीराच्या बाहेर काढून टाकण्यासाठी ट्रान्समिट करावे लागतात. त्याला ट्रान्सपोर्टेशन असं आपण म्हणतो, वहन यंत्रणा. ऑर्गॅनिझम्स टेक अप द ऑक्सिजन न्यूट्रियंट फ्रॉम द सराउंडिंग. सर्व सजीवांना कशाची गरज आहे, अन्नाची व ऑक्सिजनची गरज आहे, आणि ती सभोवताच्या वातावरणातून, मग हवेतून असेल किंवा पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन असेल, ते काय करतात, घेतात. दीज आर सर्क्युलेटेड विदिन द बॉडी फॉर व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. आणि तो जो ऑक्सिजन आहे, न्यूट्रियंट मिडियम, शरीराच्या प्रत्येक सेलला तिची गरज आहे, त्यामुळे त्या सेलपर्यंत पुरवण्याचं काम कोण करतं, हे ट्रान्सपोर्टिंग सिस्टीम, ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी आहे ती ट्रान्सपोर्ट सिस्टीम करते. जशा पद्धतीनं आपल्याला खेडोपाडी दुसऱ्या गावाला जायचं असेल तर ट्रान्सपोर्ट, स्टेट ट्रान्सपोर्ट आहे, आपले एस टी महामंडळ आहे, ते काय करतं, आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी साधन उपलब्ध करून देतं. तशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये एक विशिष्ट संस्था आहे, ती काय करते, हे ट्रान्सपोर्टेशनचं काम करते. अन्न घटक आहे ते ट्रान्सपोर्ट केले जातात. ऑक्सिजन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लंग्सपासून प्रत्येक सेलपर्यंत पुरवला जातो. वेस्ट मटेरियल आहे, वेस्ट मटेरियल एका ठिकाणून जिथं उत्सर्जित करायचं आहे तिथपर्यंत काय केले जातात, ट्रान्सपोर्ट केले जातात. हार्मोन्स आहेत ते ट्रान्सपोर्ट केले जातात, तयार होणाऱ्या ऑर्गनपासून ज्या सेलवरती इफेक्ट करायचा आहे तिथं आहेत. तर अशा पद्धतीने ट्रान्सपोर्टिंग मटेरियल. द वेस्ट जनरेटेड विदिन आर गिवन आउट इन टू द सराउंडिंग. आणि वेस्ट प्रॉडक्ट जे तयार होतात जे शरीरामध्ये, ते काय केले जातात, सराउंडिंगमध्ये टाकण्यासाठी ट्रान्सपोर्ट करावे लागतात. ट्रान्सपोर्टेशन इन ऑर्गॅनिझम्स अँड ॲनिमल्स ऑकर बाय डिफ्युजन. काय, ट्रान्सपोर्टेशन प्रोसेस कशामुळे होते, तर ऑर्गॅनिझममध्ये, ॲनिमलमध्ये आपण पाहतो की डिफ्युजन प्रोसेसनं. आता डिफ्युजन प्रोसेस म्हणजे काय, तर ही एक फिजिओकेमिकल प्रोसेस आहे की याच्यामध्ये काय होतं की जिथं जास्त आहे तिथून कमीकडे काय होतो, पदार्थ वहन होतो. उदाहरणार्थ आपण काय करतो की शाईचा थेंब पडला पेनाचा, तर काय करतो, चॉक पार्टिकल आपण त्याला टच करतो, त्यानं काय करतो, शोषला जातो. ही प्रोसेस म्हणजे डिफ्युजन प्रोसेस. अँड बाय ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, किंवा काही वेळा ही नैसर्गिक क्रिया आहे, चॉक पार्टिकलच्या शाईच्या थेंबाला टच केल्याबरोबर तो शोषून घेतला जातो आत, बरोबर आहे. दुसरी प्रोसेस आहे ॲक्टिव्ह प्रोसेस. ॲक्टिव्ह म्हणजे काही एनर्जी खर्च करून आपल्याला पाहिजे तो घटक पाहिजे त्या तिथपर्यंत काय केला जातो, वहन केला जातो. धिस मेकॅनिझम इज सुटेबल फेअर the surface area of the body is large and the distance between part of the body in the organism is extremely small. काय आहे, डिफ्युजन प्रोसेस कधी आहे, तर सरफेस एरिया त्या प्राण्याचा
त्या सजीवाचा काय असेल, सरफेस एरिया जास्त असेल तर डायरेक्ट बाहेरच्या सराउंडिंगमधला पदार्थ काय होऊ शकतो, आत येऊ शकतो. आणि आत खोलवर सेल नसतील तर त्याचा थिकनेस आहे, जाडीसुद्धा कमी असेल तर त्या सेलला काय होऊ शकतो, डायरेक्ट सराउंडिंगमधला घटक काय होऊ शकतो, मिळू शकतो. उदाहरणार्थ अमिबा, पॅरामोसियम, पाणी पाहिजे सभोवताचं डिफ्यूज होऊ शकतं, एकच सिंगल सेल लेअर आहे. किंवा काही पातळ असे, काही थीन असे काही आहेत ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांच्यामध्ये काय होऊ शकतं, डायरेक्ट पाणी आत काय होऊ शकतं, जाऊ शकतं. ते वहन करण्याची गरज तिथं नाही, डिफ्युजन प्रोसेसनं होते. म्हणजे हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये किंवा थीन ॲनिमलमध्ये ही प्रोसेस काय आहे, शक्य आहे. धिस मेकॅनिझम इज सुटेबल वेअर द सरफेस एरिया ऑफ द बॉडी इज लार्ज. काय आहे, त्या बॉडीचा का त्या ऑर्गॅनिझमचा सरफेस एरिया जास्त असेल आणि सेलची संख्या कमी असेल तर ही शक्य आहे. द ऑर्गॅनिझम एक्स्ट्रीमली स्लिम असेल तर. पण म्हणजे ही पहिली मेकॅनिझम झाली डिफ्युजन प्रोसेस. दुसरी प्रोसेस आहे ट्रान्सपोर्टेशनचं माध्यम आहे, त्याला म्हटलेलं आहे सायक्लॉसिस. सायक्लोन आपण ऐकलेला शब्द आहे. सायक्लोन म्हणजे वादळ. वादळामध्ये काय होतं, हलकी वस्तू वाऱ्यामुळं काय होते, वरती जाते, बरोबर आहे का नाही. अगदी समुद्रातील पाणीसुद्धा नव्हे, समुद्रातील मासेसुद्धा त्या चक्रीवादळाबरोबर काय होतात, उडून जमिनीवरती येतात. तर ही अशी फिरण्याची क्रिया आहे. गती जास्त असेल आणि ती वस्तूच्या वजन जर कमी असेल तर ही प्रोसेस होते, त्याला काय म्हणतो आपण, सायक्लॉसिस म्हणतो. तर त्या पद्धतीनं सेलमध्ये, त्या ऑर्गॅनिझममध्ये द्रव पदार्थ काय राहतो, फिरत राहतो आणि फिरताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे सरफेसला मिसळलेला ऑक्सिजन काय होऊ शकतो, आतपर्यंत फिरत गेलेल्या द्रवाबरोबर काय होऊ शकतो, आत जाऊ शकतो. सायक्लॉसिस इज द स्ट्रीमिंग movement of the cytoplasm shown by the almost all living organism. काय आहे, स्ट्रीमिंग मुवमेंट. काय आहे, पेशीद्रव्य आहे ते आत काय सेलमध्ये काय असतं, एक विशिष्ट दिशेनं काय राहतं, सातत्यानं फिरत राहतं. त्यामुळे ते पदार्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात, वहन होत असतात. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया पॅरामोसियम, अमिबा, याच्यातला जो द्रव पदार्थ आहे, पेशीद्रव्य आहे, ते पेशीद्रव्य काय असतं, फिरत असतं आणि त्यामुळे ते अन्न घटक, उत्सर्जक पदार्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. रूट हेअर्स आहेत, वनस्पतीमधले मुळाचे केशमुळं आहेत, ती काय करतात, पाणी शोषण करतात. द्रव पदार्थ फिरत असल्यावर आतला पेशीद्रव्य फिरत असल्यामुळे ते पाणी निघून जातं आणि दुसरं पाणी येतं, दुसरं पेशीद्रव्य येतं की जिथं पाण्याची कमतरता आहे, त्यामुळे बाहेरचं पाणी आज शोषलं जातं. तर अशा पद्धतीनं मेनी प्लॅन्ट्स अँड WBCs इन ॲनिमल, आणि पांढऱ्या पेशीमध्ये सुद्धा आपल्याला सायक्लॉसिस पाहायला मिळतं. इट इज द ट्रान्सपोर्टेशन विदिन द सेल. ही ट्रान्सपोर्टेशन एका पेशीमधलं फक्त सरफेसच्या भागातून आतल्या भागापर्यंत, म्हणजे न्यूक्लियसला ऑक्सिजनची गरज आहे तर तिथं पुरवण्याचं काम केलं जातं. मायटोकॉन्ड्रिया तिथं न्यूक्लियस जवळ आहे, तिथपर्यंत तो घटक ऑक्सिजन किंवा ग्लुकोज नेऊन पुरवली जाते. तर हे सेलमधल्याला काय म्हणतो आपण, सायक्लॉसिसच म्हणतो. इट इज द ट्रान्सपोर्टेशन विदिन द सेल ऑर इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट. ह्याला काय म्हटलेलं आहे, इंट्रासेल्युलर. पेशीमध्येच तो पदार्थ एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वहन केला जातो, त्याला काय म्हणायचं, इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट. In sponges and coelentrates, the surrounding water is circulated through the body cavities. काय आहे, त्यानंतर आपण अमिबा, पॅरामोसियम एकपेशीय प्राणी झाले, प्रोटोझोन्स म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतरचा गट येतो तो सिलेंट्रेटा, अंतर्गुहा असणारे प्राणी, किंवा त्याच्या आधीचा जो आहे तो स्पॉन्जेस गट आहे. स्पॉन्ज येतात, बरोबर आहे का नाही, स्पंजासारखे असणारे प्राणी असतात की त्याला छिद्र असतात आणि छिद्रातून पाणी काय होतं, ते पाण्यात राहणार आहे, त्यामुळे पाणी आत बाहेर फिरत असतं आणि त्याच्याबरोबर त्यांना ऑक्सिजन आतल्या सेलपर्यंत पण जात असतो, कारण सच्छिद्र असतात, स्पंजासारखे असतात, त्यामुळे आतपर्यंत ते पाणी जातं. त्याच्याबरोबर पाणी, अन्नपदार्थही जाऊ शकतात आणि ऑक्सिजनही जाऊ शकतात. तर याच्यामध्ये काय होतं, स्पॉन्जेस अँड सिलेंट्रेट्समध्ये काय आहे, सराउंडिंग वॉटर इज सर्क्युलेटेड थ्रू द बॉडी कॅव्हिटीज. आतल्या पोकळीतून काय होतं, पाणी फिरत असतं आणि त्यामुळे ते पदार्थ त्यांना काय होतात, मिळत असतात. म्हणजे या ॲनिमलमध्ये सराउंडिंग वॉटर हेच ट्रान्सपोर्टिंग मीडियम आहे, वहन करणारा घटक आहे. इन फ्लॅटफॉर्म देअर इज अ पॅरेनकायमल सर्क्युलेशन. फ्लॅटवर्म चपटेक्रमी म्हणतो आपण टेपवर्म, लिव्हर फ्लूक वगैरे प्राणी पाहिले, हे चपटेक्रमी शरीरानं चपटे असतात, पानासारखे, वनस्पतीचं पान असतं तसंच तशा पद्धतीचं शरीर असतं. त्यांचा सरफेस एरिया जास्त असतो पण थिकनेस कमी असल्यामुळं सेल्स, दोन्ही बाजूच्या सेल्स काय असतात, डायरेक्ट सराउंडिंग बरोबर काय होतात, एक्सपोज होतात. तर ह्याच्यामध्ये फ्लॅटवर्म्समध्ये पॅरेनकायमल सर्क्युलेशन आपल्याला पाहायला मिळतं. राऊंड वर्म्स, देअर इज अ नो ब्लड व्हेसल्स.
गोलक्रमी जे आहेत, उदाहरणार्थ जंत आपण घेतो, अस्कॅरिस घेतो, तर ह्याला काय नाही आहेत, त्यांच्यामध्ये रक्ताभिसरण संस्था तयार झालेली नाही, ब्लड व्हेसल्स नाहीत, रक्तवाहिन्या नाहीत, रक्त नाही, तरीसुद्धा त्यांना काय केला जातो, ऑक्सिजन आणि अन्न घटक पुरवले जातात. अँड द बॉडी फ्लुइड इज मूव्ड अराउंड द व्हिसरा बाय कंट्रॅक्शन ऑफ द बॉडी वॉल अँड मसल्स. काय त्यांच्यामध्ये बॉडी फ्लुइड द्रव पदार्थ, शरीरातील द्रव पदार्थ आहे, हाच काय करतो, अन्न घटक, ऑक्सिजन काय केलं तो फिरवण्याचं, मुवमेंट करण्याचं, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम करतात. आणि ही मुवमेंट कशामुळे होते, तर कॉन्ट्रॅक्शन ऑफ बॉडी वॉल, शरीर काय करतं, शरीराच्या पेशी, शरीर काय करतं होतं, बॉडी वॉल आहे, सरफेस आहे, तो कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होतो, मसल्स आहे, स्नायू आहे, ते कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होतात, त्यामुळे तिथलं आतले द्रव पदार्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय होतं, मूव्ह होतं. धिस इज एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्ट. आणि ह्या ट्रान्सपोर्टला आपण काय म्हणतोय, एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्ट. पहा, आपण या भागामध्ये आपण काय काय पाहिलं, तर पहिला भाग पाहिला की याच्यामध्ये एक पेशीय प्राण्यामध्ये किंवा पातळ प्राण्यामध्ये काय होतं आपल्याला पाहायला मिळतं, तर डिफ्युजन प्रोसेस पाहायला मिळते. डिफ्युजन मेथडनं काय केलं जातं, ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. दुसरी मेथड आपण पाहिली पॅरामोसियम अमेबामध्ये, की पेशीच्या पेशीमध्ये ट्रान्सपोर्टेशन होतं, त्याला काय म्हटलेलं आहे, सायक्लॉसिस म्हटलेलं आहे. सायटोप्लाझमचं काय होतं, फिरत असतं सायटोप्लाझम, आणि त्यामुळं ट्रान्सपोर्टेशन होतं, त्याला इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्टेशन असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि तिसरा घटक पाहिला एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्टेशन. एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे पेशीच्या बाहेर काय केलेलं आहे, ट्रान्सपोर्टेशन केलेलं आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्टेशन. की याच्यामध्ये काय आहे, बॉडी फ्लुइड आहे, तेच काय होतं, फिरत राहतं, स्नायूंचं आकुंचन प्रसरण पावल्यामुळं, शरीर आकुंचन प्रसरण पावल्यामुळं आतील द्रवपदार्थ मूव्ह होतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालतात, त्या क्रियेनं काय केलं जातात, घटक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन होतात. अशा पद्धतीनं लोअर ॲनिमल्समध्ये आपल्याला ट्रान्सपोर्टेशन पाहायला मिळतं. हायर ॲनिमलमध्ये कसं ट्रान्सपोर्टेशन होतं, त्यासाठी वेगळी संस्था कोणती आहे, मल्टी सेल्युलर बहुपेशीय प्राणी आणि कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझममध्ये खूप गुंतागुंतीचे अवयव असतात, आणि त्यांच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन कसं होतं हे आपण उद्याच्या तासाला पाहू. इथे थांबूया. ओके, थँक्यू.